नमस्कार मित्रांनो, इझी मॅथ्स या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे। आता आपला आजचा कन्सेप्ट आहे टू फाइंड द ऍडजॉइंट मॅट्रिक्स। टू फाइंड द ऍडजॉइंट मॅट्रिक्स, पण याच्यासोबत आणखी एक सब कन्सेप्ट पण आहे, टू फाइंड द कोव्हेक्टर्स ऑफ द गिवन 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स। टू फाइंड द कोव्हेक्टर मॅट्रिक्स ऑफ द 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स, आणि त्याच्यानंतर टू फाइंड द ऍडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ द गिवन 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स। म्हणजे असे टोटल 3 कन्सेप्ट पण एकाच मेन हेडिंग मध्ये आपण घेत आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स मध्ये। एक 2x2 मॅट्रिक्सचा, याच्या आधी आपण स्पेशल व्हिडिओ शूट केला होता याचा, की ज्याच्यामध्ये आपण मायनर फाइंड आउट केले होते, मायनर ऑफ द 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्सचे। तर आता आपला आजचा जो कन्सेप्ट आहे टू फाइंड द ऍडजॉइंट मॅट्रिक्स। मग ऍडजॉइंट मेथड ही एक मेथड आहे टू फाइंड द इनव्हर्स आहे। मग सर्वात पहिले इनव्हर्स साठी जो फॉर्म्युलेशन असते तो तर आहेच, पण पहिले तुम्हाला ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढते, आणि ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढायची पहिली स्टेप असते मायनर। पहिली स्टेप कोणती असते? मायनर। मग सर्वात पहिली जी स्टेप आहे ती आपली पहिली स्टेप कोणती आहे? मायनर ऑफ एन एलिमेंट्स। मग पहिले मायनर एलिमेंट्स काढायला लागतात, तर डिनोशन आपण लिहून घेऊ, मायनर ऑफ एन एलिमेंट एआयजे डिनोटेड बाय एमआयजे। म्हणजे मायनर ऑफ एन एलिमेंट एआयजे, एक एआयजे असा एक कन्सेप्ट आहे मॅट्रिक्स मधला, की त्याची पोझिशन आहे ith रो अँड jth कॉलम। मग त्या पोझिशनचा जो एलिमेंट आहे त्याचा जो मायनर आहे त्याचं डिनोशन काय आहे? एमआयजे। फॉर एक्झाम्पल, मायनर ऑफ A11 डिनोशन M11, मायनर ऑफ A12 M12, मायनर ऑफ A21 M21, मायनर ऑफ A22 M22। म्हणजे अशा प्रकारचे काय लिहून घेतले आपण मायनरचे डिनोशन। आता मायनर काढायचे कसे? 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये आपल्याला फाइंड आउट करायचे मायनर। मग सर्वात पहिले मायनर ऑफ एन एलिमेंट A11 हा आपण घेतला। मग मायनर ऑफ एन एलिमेंट A11 चा घ्यायचा, तर A11 ज्या रो मध्ये आहे तो रो कॅन्सल करायचा, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम कॅन्सल करायचा, जो एलिमेंट याच्यामध्ये राहते रिमेनिंग आहे तोच काय झाला त्याचा मायनर। व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M11? A22। म्हणजे A11 हा ज्या रो मध्ये तो रो डिलीट करायचा, ज्या कॉलम मध्ये आहे तो कॉलम डिलीट करायचा। टू फाइंड आउट द मायनर ऑफ एन एलिमेंट इज द डिटर्मिनंट by deleting the ith row and jth column, by deleting the ith row and jth column। मग तेव्हा जेव्हा आपण ith row आणि jth column हा डिलीट करू तेव्हा जो डिटर्मिनंट राहील तो डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा, सोल्युशनचा जी व्हॅल्यू येईल तो झाला त्याचा मायनरची एलिमेंटची व्हॅल्यू। ठीक आहे। मग या ठिकाणी मायनर ऑफ A11 M11 डिनोशन, व्हॉट इज द व्हॅल्यू? A22। मग मायनर ऑफ A12, मायनर ऑफ A12 त्याचं डिनोशन M12। मग M12 ची व्हॅल्यू काय? तर मायनर ऑफ A12 आहे, तर A12 तर हा एलिमेंट ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे तो करायचा कॅन्सल। व्हॉट इज द रिमेनिंग व्हॅल्यू? A21। मायनर ऑफ A21 म्हणजे या एलिमेंटचा मायनर पाहिजे। मग आता हा सेकंड रो मध्ये येते आणि परत फर्स्ट रो मध्ये आपलं सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम मध्ये येते, तर ते आपण डिलीट केलं। व्हॉट इज द रिमेनिंग व्हॅल्यू? A12 आणि त्याच्यानंतर मायनर ऑफ A22 म्हणजे या एलिमेंटचा आपल्याला घ्यायचा मायनर, त्याचं डिनोशन M22। मग A22 ज्या रो मध्ये तो रो कॅन्सल, ज्या कॉलम मध्ये तो कॉलम कॅन्सल, रिमेनिंग व्हॅल्यू A11। म्हणजे अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? मायनर। मग आता मायनर काढून झाले आपले। नंबर 2 दुसरी प्रोसेस असते आपली कोव्हेक्टर एलिमेंट्स। दुसरी स्टेप कोणती असते? कोव्हेक्टर एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स। कोव्हेक्टर एलिमेंट्स ऑफ अ मॅट्रिक्स। मग सर्वात पहिली याच्यामध्ये लिहून घ्यायचं डिनोशन। मग डिनोशन कसं? कोव्हेक्टर ऑफ AIJ, कोव्हेक्टर ऑफ AIJ इज डिनोटेड बाय कॅपिटल AIJ, कॅपिटल AIJ। याच्यामध्ये कन्फ्युज नाही व्हायचं, कॅपिटल A कदाचित तुमचं मॅट्रिक्सचं नावही असू शकते, किंवा दुसरं कोणतं असलं कॅपिटल B तर BIJ तुम्ही घेऊ शकता, किंवा जनरल मध्ये AIJ घेतलं तरी चालतं। म्हणजे कोव्हेक्टर ऑफ AIJ इज इक्वल्स टू कॅपिटल AIJ, म्हणजे हे काय झालं त्याचं डिनोशन। आता AIJ जेव्हा आपण कोव्हेक्टर लिहितो तेव्हा एकदम इंटरेस्टिंग त्याचा एक फॉर्म्युला असतो। म्हणजे कोव्हेक्टर ऑफ AIJ जर कधी आपल्याला कधी काढायचं आहे त्याचं डिनोशन AIJ आहे, आणि याचं फॉर्म्युलेशन असते कॅपिटल AIJ इज इक्वल्स टू -1 रेस्ट टू द पॉवर I प्लस J आणि इंटू MIJ। म्हणजे अशा प्रकारचं एकदम इंटरेस्टिंग फॉर्म्युलेशन याच्यामध्ये आहे कोव्हेक्टर ऑफ एलिमेंट्स काढण्यासाठी। काय असते फॉर्म्युलेशन? कॅपिटल AIJ इज इक्वल्स टू -1 रेस्ट टू द पॉवर I प्लस J आणि इंटू MIJ। आता फॉर्म्युलेशन डेमॉन्स्ट्रेशन आपण चेक करू। कॅपिटल AIJ म्हणजे कॅपिटल AIJ डिनोट द कोव्हेक्टर ऑफ एलिमेंट्स AIJ इज इक्वल्स टू -1 इज द कॉन्स्टंट व्हॅल्यू बट निगेटिव्ह, and raised to the power I plus J
तर आय डिनोट्स काय असते रो नंबर आणि जे काय डिनोट्स करते कॉलम नंबर. मग रो नंबर आणि कॉलम नंबरची सम करायला लागते आपल्याला. रो नंबर आणि कॉलम नंबरची काय करायला लागते सम. पण ते येणारी सम एक इंडेक्स असते कोणत्या व्हॅल्यूचा मायनस व्हॅल्यूचा. कोणत्या व्हॅल्यूचा एक निगेटिव्ह व्हॅल्यू. आणि निगेटिव्ह व्हॅल्यूचा इंडेक्स जर इव्हन नंबर असेल, निगेटिव्ह व्हॅल्यूचा इंडेक्स जर इव्हन नंबर असेल देन ऑलवेज इक्वल्स टू द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. ऑलवेज इक्वल्स टू द पॉझिटिव्ह व्हॅल्यू. पण जर कधी समजा निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स किंवा पॉवर हे ऑड नंबर असेल देन आन्सर इज निगेटिव्ह. देन आन्सर इज निगेटिव्ह. तर एवढं आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. आणि एमआयजे म्हणजे काय असते की जो एलिमेंट आपण ज्याचा आपण कोव्हेक्टर घेत आहे त्याच एलिमेंटचा आपण काय काढणार असते एमआयजे. ठीक आहे. मग आता आपल्याला कोव्हेक्टर एलिमेंट्स काढलाय. कसे काढतो पहा. A11 A11 तर A11 AIJ याला कम्पेअर करू. आय ची व्हॅल्यू आली 1, जे ची व्हॅल्यू आली 1. दॅट इज रो नंबर इज इक्वल्स टू 1 अँड कॉलम नंबर इज इक्वल्स टू 1. माझं फॉर्म्युलेशन कसं येईल -1 रेस्ट टू द पॉवर 1 + 1 इंटू M11 इंटू M11. ज्या ठिकाणी आय आहे तिथे व्हॅल्यू 1 टाकायची, ज्या ठिकाणी जे आहे तिथे व्हॅल्यू किती टाकायची 1. मग AIJ इज इक्वल्स टू -1 रेस्ट टू द पॉवर I + J इंटू MIJ. इज द फॉर्म्युलेशन फॉर द कोव्हेक्टर मॅट्रिक्स. मग त्याच्यानंतर आता आपल्याला कोव्हेक्टर एलिमेंट्स घ्यायचा. मग कोव्हेक्टर एलिमेंट्स पहिला कोणत्या याचा घेऊ आपण A11 चा. मग जर का समजा कोव्हेक्टर ऑफ AIJ इज इक्वल्स टू कॅपिटल AIJ असेल देन द कोव्हेक्टर ऑफ द एलिमेंट A11 डिनोटेड बाय कॅपिटल A11. आणि A11 च्या ठिकाणी -1 रेस्ट टू द पॉवर 1 + 1 कारण आय ची व्हॅल्यू 1 जे ची व्हॅल्यू 1 इंटू M11. मग आता हे लिहित असताना पहा या ठिकाणी याच्या समोरच लिहितो मी तिकडून लिहिल्यापेक्षा -1 रेस्ट टू द पॉवर 2 -1 रेस्ट टू द पॉवर 2. आणि व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M11 A22 इंटू A22. आता याच्यानंतर जर मी तुम्हाला सांगितलं की निगेटिव्ह नंबरचा इंडेक्स निगेटिव्ह नंबरची पॉवर जर इव्हन नंबर असेल तर आन्सर इज पॉझिटिव्ह. देन आन्सर इज पॉझिटिव्ह. -1 रेस्ट टू द पॉवर 2 इज एन इव्हन नंबर. Therefore, -1 चा स्क्वेअर ऑलवेज इक्वल्स टू +1 म्हणजे प्लस साइन आणि 1 इंटू A22 therefore A22. मग कॅपिटल A11 ची व्हॅल्यू किती झाली A22. मग कोव्हेक्टर ऑफ एलिमेंट A11 इज इक्वल्स टू कॅपिटल A22. आणि सेम आला तो मायनरशी रिलेटेड. सेम आला मायनरशी रिलेटेड. जर कधी समजा रो नंबर आणि कॉलम नंबरची सम इव्हन नंबर असेल तर मायनर आणि कोव्हेक्टरची व्हॅल्यू सेम आहे. काय सांगते मी जर समजा -1 ची पॉवर इव्हन नंबर असेल देन द सेम व्हॅल्यू ऑफ मायनर अँड कोव्हेक्टर बोथ. ठीक आहे. पण जर का समजा -1 ची पॉवर जर कधी समजा ऑड नंबर असेल इफ द पॉवर ऑफ एन -1 इज एन ऑड देन द मायनर एलिमेंट्स आर पॉझिटिव्ह देन द कोव्हेक्टर्स आर निगेटिव्ह. व्हाइस वर्सा इफ द मायनर्स आर पॉझिटिव्ह देन द कोव्हेक्टर आर निगेटिव्ह आणि मायनर्स आर निगेटिव्ह देन द कोव्हेक्टर आर पॉझिटिव्ह. ते प्लस मायनस मध्ये राहते. व्हॅल्यू डज नॉट चेंज. फक्त डिफरन्स काय प्लस आणि मायनसचा. पहा लक्षात येते कसं नंतर. आता A12 घेतला म्हणजे कोव्हेक्टर ऑफ एन एलिमेंट A12 कॅपिटल A12 -1 रेस्ट टू द पॉवर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I 1 व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ कॉलम 2 इंटू M12. मग -1 ची पॉवर 3 आली आणि इंटू मायनर ऑफ A12 किती आहे M12 ची व्हॅल्यू किती आहे A21. मग A21 आणि नंतर -1 ची पॉवर जर कधी ऑड नंबर असेल 3 इज एन ऑड नंबर. देअरफॉर -1 चा क्यूब मायनस आणि इंटू A21 लक्ष द्या. मायनर ऑफ A12 आणि कोव्हेक्टर ऑफ A12 A21 व्हॅल्यू ऍज इट इज पण मायनर पॉझिटिव्ह आहे तर कोव्हेक्टर कसा झाला निगेटिव्ह. म्हणजे ओरली चेकिंग साठी तुम्हाला A21 म्हणजे कोव्हेक्टर ऑफ एन एलिमेंट A21 स्मॉल A21 त्याचा कोव्हेक्टर कॅपिटल A21. फॉर्म्युलेशन -1 रेस्ट टू द पॉवर 2 + 1 इंटू M21. मग -1 ची पॉवर किती आहे -1 रेस्ट टू द पॉवर अगेन 3 इंटू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M21 A12. मग परत -1 चा क्यूब -1 रेस्ट टू द पॉवर 3 मग देअरफॉर मायनस साइन म्हणजे कोणत्या साइन आला ते निगेटिव्ह. आणि हा A12 जसाच्या तसा A12 कसा आला जसाच्या तसा. आणि त्याच्यानंतर कॅपिटल A22 -1 रेस्ट टू द पॉवर 2 + 2 इंटू M22. आता -1 ची पॉवर 2 + 2 4 आणि M22 ची व्हॅल्यू किती आली A11. मग -1 ची पॉवर किती आली 4 इज एन इव्हन नंबर देन
-1 raised to the power 4 is equals to बरोबर +1. मग therefore A11 it is the cofactor value. It is the cofactor. म्हणजे मग असे तुम्हाला गिवन 4 एलिमेंट्स आहेत तर 4 एलिमेंट्स तुम्ही काय काढले कोफॅक्टर काढले. काय काढले कोफॅक्टर. आणि हे कोफॅक्टर काढल्यानंतर मग पुढचा कन्सेप्ट असते कोफॅक्टर मॅट्रिक्स. कोफॅक्टर मॅट्रिक्स. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स हा आपल्याला लिहायला लागते. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स नोट कसा करायचा. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ए त्याचे एलिमेंट A11 A12 A21 A22 ऑर्डर डज नॉट चेंज. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आता आपण लिहिला हा मॅट्रिक्स कोणता असते कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग इथपर्यंत आपला कन्सेप्ट कोणता आला कोफॅक्टर मॅट्रिक्सचा. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स झाल्यानंतर मग आपला कन्सेप्ट येते ऍडजॉइंट मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. आणि ऍडजॉइंट मॅट्रिक्सच्या नंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढण्यासाठी एकदम इझी असते. मग ऍडजॉइंट मॅट्रिक्सचं डिनोशन असते ADJ ऍडजॉइंट ऑफ द मॅट्रिक्स ए. मग आता ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू ट्रान्सपोज. क्लास 11 ची डेफिनेशन आहे ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ ए फॉर्म्युलेशन आहे. हा काय त्याच्यामधला एक फॉर्म्युला की ऍडजॉइंट मॅट्रिक्स तुम्ही काढायचा कसा की याच्या अगोदर जो समजा कोफॅक्टर मॅट्रिक्स तुम्ही काढलेला आहे त्याला करायचं ट्रान्सपोज. व्हॉट इज द ट्रान्सपोज. ट्रान्सपोज मॅट्रिक्स तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज जेव्हा आपण घेतो देन रो राईट इन कॉलम वाईज अँड कॉलम राईट इन रो वाईज. म्हणजे जेव्हा ज्या मॅट्रिक्सचा तुम्ही ट्रान्सपोज घेता तेव्हा त्याची ऑर्डर इंटरचेंज झालेली असते. फॉर रेक्टँग्युलर साठी ते तुम्हाला शो होते स्क्वेअर साठी शो होत नाही. म्हणजे काय असते ट्रान्सपोज करणे म्हणजे काय की दिलेल्या मॅट्रिक्स मध्ये जे तुम्हाला रो असतील त्याला कॉलम मध्ये लिहायचे जे कॉलम असतील त्याला कशामध्ये लिहायचे रो मध्ये. झालं तुमचा ट्रान्सपोज. मग पण ऍडजॉइंट साठी तुम्हाला काय पाहिजे अगोदर कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण काढला आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स कसा लिहायचा बाय ट्रान्सपोज. आणि त्या कोफॅक्टर मॅट्रिक्सला आपण ट्रान्सपोज केला म्हणजे आपल्याला काय भेटते ऍडजॉइंट मॅट्रिक्स. बाय ट्रान्सपोजिंग टू द कोफॅक्टर मॅट्रिक्स वी गेट द ऍडजॉइंट मॅट्रिक्स. देअरफॉर इन द लास्ट ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए इज इक्वल्स टू लक्ष द्या कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण आधीच काढला A11 A12 A21 A22. आता हा जो पहिला रो आहे त्या पहिल्या रो मध्ये जे एलिमेंट आपल्याला दिसतात ते आता रो वाईज आहे ते कॉलम वाईज लिहायचे कसे A11 A12 इथं 21 होता. आता इथं A21 च्या ठिकाणी कोणता एलिमेंट लिहिला A12 म्हणजे पहिला रो कॉलम मध्ये लिहिला तसा दुसरा रो कॉलम वाईज लिहायचा म्हणजे A21 A22. लक्षात. म्हणजे हा जो मॅट्रिक्स आपल्याला भेटला तो मॅट्रिक्स कोणता झाला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. म्हणजे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ द 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स. सेम स्टेप रिपीट होती स्क्वेअर मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 3. तर तुम्हाला ऍडजॉइंट काढताना सर्वात पहिली स्टेप कोणती असते मायनर. सर्वात पहिली स्टेप कोणती मायनर. दुसरी स्टेप कोफॅक्टर एलिमेंट्स कोफॅक्टर एलिमेंट्स. तिसरी स्टेप कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि ते झाल्यानंतर ऍडजॉइंट मॅट्रिक्स. ते काय आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स. म्हणजे अशा ह्या स्टेप एक दुसऱ्यावरती कशा असतात डिपेंड असतात. म्हणजे तुम्हाला इथपर्यंत येऊन तुम्हाला ऍडजॉइंट मॅट्रिक्स फाइंड आउट करता येते. तर अशा प्रकारचा आपला कन्सेप्ट आहे टू फाइंड द ऍडजॉइंट मॅट्रिक्स ऑफ द गिव्हन 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स. तर इकडे तुम्ही व्हिडिओ पाहून घ्यायचा समजून घ्यायचा. आता याच्यानंतर आपण करणार आहे आता आपला एक्झाम्पल आहे टू फाइंड द ऍडजॉइंट ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. म्हणजे अशा प्रकारचा हा जो मॅट्रिक्स आपण घेतला कॅपिटल ए 2x2 त्याची ऑर्डर आहे एलिमेंटचा 2 -3 3 5. आता या मॅट्रिक्सचा आपल्याला करायचा ऍडजॉइंट. कोणत्या मॅट्रिक्स काढायचा आपल्याला ऍडजॉइंट मॅट्रिक्स. तर ऍडजॉइंट मॅट्रिक्स काढताना सर्वात पहिली स्टेप असते मायनर. भरपूर विद्यार्थ्यांनी मिस्टेक करतात की ते पहिले सर्वात पहिले काढता इनव्हर्स. तर इनव्हर्स इज द फर्स्ट स्टेप टू फाइंड द इनव्हर्स ऑफ द गिव्हन मॅट्रिक्स. सॉरी डिटर्मिनंट इज द फर्स्ट स्टेप टू फाइंड द इनव्हर्स. म्हणजे इनव्हर्सची पहिली स्टेप कोणती असते डिटर्मिनंट असते. पण भरपूर विद्यार्थी काय करतात की ऍडजॉइंट मध्येच पहिली स्टेप काय करतात डिटर्मिनंट काढतात. पण ऍडजॉइंट काढताना मॅट्रिक्स जो आपण काढायला लागते त्याची पहिली स्टेप असते मायनर. मग सर्वात पहिले आपण काढू मायनर. मग सोल्युशन मध्ये आपण लिहून घेऊ. सोल्युशन मध्ये सर्वात पहिले आपण लिहायचं डिनोशन लेट. तर गिव्हन मॅट्रिक्स वगैरे लिहून टाकायचं लेट मायनर्स ऑफ किंवा मायनर ऑफ AIJ इज इक्वल्स टू कॅपिटल MIJ. डिनोशन सिंपल डिनोशन. मग
पहिले नंतर सोल्युशन मध्ये घ्यायचं मायनर ऑफ टू डिनोशन M11 M2 लिहायचं नाही. म्हणजे हा जो आहे एलिमेंट पहिले याचा मायनर घ्यायचा, याची पोझिशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग देअरफॉर त्याच्या आलं M11. मग आता या 2 चा मायनर आपल्याला काढायचा, तर 2 ज्या रो मध्ये तो रो कॅन्सल, ज्या कॉलम मध्ये तो कॉलम कॅन्सल. व्हॉट इज द रिमेनिंग व्हॅल्यू 5. मग M11 ची व्हॅल्यू किती आली 5 आली झालं. मग त्याच्यानंतर मायनर झाल्यानंतर परत पुढचा मायनर घ्यायचा मायनर ऑफ पुढचा एलिमेंट इज -3, त्याचं डिनोशन M12 फर्स्ट रो सेकंड कॉलम -3. परत फर्स्ट रो तुम्ही ना इग्नोर करून टाकायचा, सेकंड कॉलम इग्नोर करायचा. कोणती व्हॅल्यू दिसते आपल्याला 3, म्हणजे 3 काय झाला मायनर झाला. कोणती व्हॅल्यू M12 चा. नंतर मायनर ऑफ कोणती व्हॅल्यू आहे 3, मग मायनर ऑफ 3 म्हणजे M21, म्हणजे हा जो 3 दिसते आपल्याला याचा मायनर आपल्याला घ्यावा लागते. तर 3 ज्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये आहे ते दोन्ही तो रो आणि तो एक कॉलम काय करायचा त्याचा इग्नोर करायचा. किती कोणती व्हॅल्यू रिमेनिंग आहे -3, म्हणजे M21 ची व्हॅल्यू किती आली -3. नंतर मायनर ऑफ 5 म्हणजे डिनोशन इन M22, मग मायनर ऑफ 5 परत 5 च्या रो मध्ये आहे आणि ज्या कॉलम मध्ये ते इग्नोर करायचे. कोणती व्हॅल्यू रिमेनिंग राहत आहे 2, मग M22 ची व्हॅल्यू किती आली, म्हणजे हा काय झाला त्याचे मायनर्स एलिमेंट. मग मायनर झाल्यानंतर पुढची स्टेप कोणती असते कोफॅक्टर्स. पुढची स्टेप कोणती असते आपली कोफॅक्टर्स. मग कोफॅक्टर एलिमेंट्स आता आपण काढून घ्यायचे. मग कोफॅक्टर्स आर मग सर्वात पहिले डिनोशन घ्यायचं. मग कोफॅक्टर ऑफ एलिमेंट AIJ इज इक्वल्स टू कोफॅक्टर ऑफ AIJ इज इक्वल्स टू कॅपिटल AIJ, म्हणजे स्मॉल AIJ हे जे एलिमेंट आहे त्यांचे कोफॅक्टरचे डिनोशन कॅपिटल AIJ. मग सॉल्व्ह करत असताना A11 -1 + 1 इंटू M11, मग -1 ची पॉवर 2 म्हणजे पॉझिटिव्ह साइन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M11 5, म्हणजे याच्या ठिकाणी तुमची व्हॅल्यू किती येते 5 येते. किती येते व्हॅल्यू 5. नंतर A12 -1 ⁻1 + 2 इंटू M12. आता -1 ची पॉवर 1 + 2 म्हणजे किती आलं 3 हा ऑड नंबर, देअरफॉर निगेटिव्ह साइन. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M12 3, म्हणजे हे व्हॅल्यू किती आली -3. नंतर A21 इज इक्वल्स टू -1 ⁻2 + 1 इंटू M21, मग -1 ची पॉवर परत 3 म्हणजे ऑड नंबर, म्हणजे साइन कोणतं निगेटिव्ह. आणि M21 ची व्हॅल्यू किती आहे -3, मग -3 हे व्हॅल्यू आली. मग मायनस इंटू मायनस प्लस आणि हा +3. ठीक आहे, ते ब्रॅकेट द्यायचं. कंटिन्यू 2 साइन आले प्रोडक्ट मध्ये की दुसऱ्या जागेवर टाकायचा ब्रॅकेट. आणि सर्वात लास्ट A22 मग -1 ⁻2 + 2 इंटू M22, मग -1 ⁻2 + 2 4 इज एन इवन नंबर, देअरफॉर साइन इज पॉझिटिव्ह. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ M22 फक्त 2, म्हणजे हा काय झाला 2 झाला. म्हणजे अशा प्रकारचे 4 एलिमेंट्स कोणते काढले आपण कोफॅक्टर. मग कोफॅक्टर एलिमेंट झाल्यानंतर पुढची स्टेप असते कोफॅक्टर मॅट्रिक्स. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण काढून घ्यायचा. मग कोफॅक्टर मॅट्रिक्स काढल्यानंतर पहिले डिनोशन घ्यायचं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स A. आणि त्याची डिनोशन तुम्ही घेऊन घ्यायचे A11 A12 A21 A22, म्हणजे तोच मॅट्रिक्सची व्हॅल्यू इथे टाकून द्यायच्या. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A11 5, म्हणजे इथं 5. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A12 -3, म्हणजे -3. नंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A21 3, म्हणजे हा 3. आणि नंतर व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ A22 किती आहे 2, म्हणजे ह्या ठिकाणी झाला 2. पण हा मॅट्रिक्स कोणता झाला कोफॅक्टर मॅट्रिक्स, ऍडजॉइंट नाही. आणि कोफॅक्टर मॅट्रिक्स नंतर सर्वात लास्ट स्टेप तुमची असते ऍडजॉइंट मॅट्रिक्स. कोणता मॅट्रिक्स आहे ऍडजॉइंट मॅट्रिक्स, म्हणजे ऍडजॉइंट मॅट्रिक्स आता आहे. मग सर्वात पहिले डिनोशन घ्यायचं. सर्वात पहिले आपण लिहायचं ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स A इज इक्वल्स टू ट्रान्सपोज, असं लिहायचं पेपरमध्ये. ट्रान्सपोज ऑफ कोणत्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आपल्याला पाहिजे ऑफ द कोफॅक्टर मॅट्रिक्स ऑफ A.
म्हणजे ऍडजॉइंट मॅट्रिक्स साठी आपल्याला घ्यावं लागते ट्रान्सपोज ऑपरेशन. कोणत्या मॅट्रिक्सचा? जो वेक्टर मॅट्रिक्स आपण घेतो त्याचं. आणि सर्वात शेवटी ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल्स टू. आता ट्रान्सपोज करणे म्हणजे जो रो असेल त्याला कॉलम वाईज लिहिले आणि जो कॉलम असेल त्याला लिहिले रो वाईज. तर पहिला रो आहे 5-3. तर 5-3 जो फर्स्ट रो होता मी त्याला फर्स्ट कॉलम केला. आता जो सेकंड कॉलम आहे त्याने जो सेकंड रो आहे मी त्याला सेकंड कॉलम करेन 3-4. इट इज द आन्सर. इट इज द adjoint matrix of the 2x2 square order of the given matrix. ठीक आहे. तर अशा प्रकारचा एकदम इझी कन्सेप्ट असते. अशा प्रकारचा एक एक्झाम्पल आहे टू फाइंड द adjoint of the given 2x2 square matrix. ठीक आहे. तर एक वेळेस व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा. ते पुस्तकामध्ये तुम्हाला एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल दिसतील 2x2 मॅट्रिक्स दिसला म्हणजे असे 4-5 एक्झाम्पल करून पहा म्हणजे तुमची प्रॅक्टिस चांगली होऊन जाते. ठीक आहे. तर नेक्स्ट कन्सेप्ट आपला राहील टू फाइंड द इनवर्स ऑफ द 2x2 स्क्वेअर मॅट्रिक्स बाय युजिंग द adjoint मेथड. ठीक आहे. थँक्यू.